महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी आपण इयत्ता 5वीचं परिसर अभ्यास एक पुस्तक अभ्यासतो आहे. तर पृथ्वी आणि जीवसृष्टी हा पाठ आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वातावरण, जलावरण आणि शिलावरण. तर बघा, शिलावरण आणि जलावरण यामध्ये पाणी 2/3 आणि जमीन 1/3 दिलेली आहे. विविध भूरूपे दिलेले आहेत. तर यावर एक प्रश्न 2013 पासून तर 2021च्या पेपर 1 साठी प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे महत्त्वाचं काय आहे बघा, आपल्या जगामध्ये आशिया खंड हा सर्वात मोठा खंड आहे. तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे आणि त्यामध्ये पॅसिफिक, अंटार्क्टिका, आर्क्टिक, हिंदी, दक्षिण महासागरे 5 महासागर आहेत आणि जमिनीच्या सीमालगत सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची भूरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी जलरूपे महासागराचे भाग आहेत. जमिनीवरून वाहणारे पाणी, तर ते खारे नसून गोडे असते. ओढा, नदी त्यांना नावं आहेत. सर्वात लहान ओहोळ हे सगळ्यात लहान आणि नदी ही सगळ्यात मोठी. तर ओहोळ ओढे जोडले जाऊन उपनद्या आणि नद्या बनतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते त्याला धबधबा म्हणतात. सरोवर कशाला म्हणतात? सखोल भाग नैसर्गिक पाणी साठवून तयार झाल्या मोठ्या सरोवराला सरोवर असे म्हणतात. लहान जलाशयाला तळ म्हणतात. यावर एक प्रश्न विचारला गेलेला आहे की विहीर, तलाव, त्यानंतर नदी यामध्ये सगळ्यात लहान काय आहे, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. हिमस्वरूपातील पाणी थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमनग तयार होतात आणि हिमवर्षाव होतो. समुद्रात तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात आणि याला हिमनग म्हणतात. भूजल कशाला म्हणतात? तर जमिनीवरील जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालील खडकांच्या थरात खूप मोठे साचलेले पाणी असते त्याला भूजल म्हणतात. कूपनलिका, भूजल, उपसून वापरले जाणारे पाणी अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखाली झऱ्यामुळे पाणी मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. आता वातावरणामध्ये वातावरणाचे पण स्थितांबर, त्यानंतर बाह्यांबर, त्यानंतर मध्यांबर, आयंबर असे भाग आहेत. पहिल्या भागात स्थितांबर आहे, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयंबर आणि बाह्यांबर असे भाग आहेत. तर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. त्यानंतर हवेत अनेक बदल होतात आणि पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. त्याचप्रमाणे हवेच्या मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. पृथ्वीपासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंत स्थितांबर म्हणतात आणि खालच्या ओझोन थराला, त्याच्या खाली ओझोन थर हा जास्त महत्त्वाचा आहे आणि जे काही सूर्याचे अतिनील किरण आहे ते शोषून घेण्याचं काम हा ओझोन वायू करतो आणि त्यामुळे सजीवांचे रक्षण होते. आता बाह्यांबर सगळ्यात वरचा भाग, मग आयंबर तिथे विमानं, रॉकेट वगैरे चालतात. मध्यांबर, स्थितांबर ओझोन वायूपर्यंत
पॅराशूट, ढग आणि विमान चालतं. सितांबर हा पृथ्वीपासून जवळचा भाग आहे. यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. आता इथे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. याचं कारण काय आहे? त्यानंतर पाऊस कसा पडतो हे इथे आकृतीद्वारे दिलेलं आहे बघा. समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि वाफेचं रूपांतर ढगात होतं. त्यानंतर सूर्याच्या किरणाने वाफेचे ढग तयार झाले की ते त्या वाफेला, त्या ढगांना थंड हवा लागली की त्याचं पाण्यात पावसात रूपांतर होतं आणि ते नदी नाल्यांना पूर येऊन पुन्हा समुद्रात मिळतं. असे जलचक्र चालू राहतं. पर्यावरणाचे संतुलन. अन्न साखळी यावर एक प्रश्न विचारला गेलेला आहे. नाकतोडा गवत खातो, नाकतोड्याला पक्षी खातो. त्यानंतर गवत ससा खातो, सशाला अजगर खातो. सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड पानं घेता, ऑक्सिजन सोडता, पाणी मुळांना धरून वनस्पतीला पुरवले जाते. कुटुंबाचे मूल्य. वाहतुकीचे नियम इथे दिलेले आहेत. वाहतुकीच्या नियमांवर एकही प्रश्न विचारला गेलेला नाही. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. नकाशा आपला सोबती. हा पाठ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. ओळख भारताची. भारताचा जो काही भूगोल आहे किंवा भारताचं जे काही ओळख आहे, भारतात काय काय आहे, मुख्य नद्या, पर्वत वगैरे, ते पेपर 2ला विचारलं जातं. आपण पेपर 1चा अभ्यास करतो आहे. त्यामुळे काटेकोरपणे पेपर 2चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारताचा भूगोल आणि पेपर 1वाल्यांनी महाराष्ट्राचा भूगोल वाचणं गरजेचं आहे.
आपले घर आणि पर्यावरण. आपल्या राज्यात कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणते घरं आहेत हे इथे दिलेलं आहे. वाळवंटात कशी घरं आहेत, कमी पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश. मुंबई शहर हे 7 बेटांवर बसलेले आहे. हा प्रश्न जो काही आहे तो प्रश्न 2013ला विचारला गेलेला आहे पेपर 1ला. शेतीचा हंगाम पारंपरिक शेती, कापणी, मळणी, शेतीची कामं यावर एक प्रश्न विचारला गेलेला आहे. सुधारित बियाणे, सिंचनाच्या आधुनिक पद्धती. हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर कृषी तज्ञ डॉक्टर S.S. स्वामीनाथन हे होते. तर आपण 12 पाठ बघितले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही पाठ महत्त्वाचे होते ते मी तुम्हाला माहिती सांगितली. जे पाठ काही महत्त्वाचे नाहीत त्यांची मी माहिती सांगितलेली नाही.